हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी व्हेज दम बिर्याणी बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये खडे गरम मसाले घालायचे आहेत आणि 1 चमचा तूप घालायचं आहे. आता ह्या पाण्याला आपण काय करायचं आहे, उकळी आणायची आहे. तर त्यासाठी यावरती आपण झाकण ठेवूया. पाणी गरम होईपर्यंत आपण काय करायचं आहे, तांदूळ चांगला धुवून घ्यायचा आहे. तर यासाठी मी तांदूळ वापरलेला आहे दावतचा. तर आता हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. पाण्यातून तांदूळ चांगला धुवून घेतलेला आहे. त्यानंतर पुन्हा यामध्ये पाणी ओतून अर्धा तास ठेवायचं आहे. हे पहा, पाणी गरम झालेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपण हा तांदूळ घालायचा आहे. तांदूळ आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे तो कसा भात अगदी सुट्टा असा होतो. भात सुट्टा होण्यासाठी पाण्यामध्ये आपण तूप देखील घालायचं आहे. तुपामुळे भात सुट्टा होतो. भात शिजलाय का ते पाहूया. भाताला पण जास्त शिजवायचं नाही आहे, थोडा अर्धा कच्चाच ठेवायचा आहे. आता ह्या भाताला आपण काय करायचं आहे, चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यातील जे पाणी एक्स्ट्राचं आहे ते निघून गेलं पाहिजे. आता हे पहा, भात आपण चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे. आता बिर्याणीसाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. टोमॅटोची प्युरी, कांद्याची प्युरी, उभा चिरलेला पातळ कांदा, गाजर, मिरच्या, बीन्स बारीक केलेले, त्यानंतर पनीर, मटार आणि बटाटा हे सर्व साहित्य घेतलेले आहे. यानंतर आपण काय करायचं आहे, त्याच पॅनमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचं आहे. तर यामध्ये सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे, हा उभा चिरलेला जो कांदा आहे ना, तो करपूस असा भाजून घ्यायचा आहे. तर तो करपूस भाजावा यासाठी आपण तो थोडासा हाताने सुट्टा केलेला आहे. तर आता त्यानंतर याला आपण परतून घेऊया. गॅसची फ्लेम आपण थोडीशी हाय करायची आहे, त्यामुळे कांदा हा करपूस भाजला जातो. हे पहा, कांदा आता करपूस भाजलेला आहे. तर याला आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता याच भांड्यामध्ये आपण बिर्याणी करायला सुरुवात करूया. तर यामध्ये मी जिऱ्याची फोडणी टाकलेली आहे. कांद्याची प्युरी घालायची आहे. कांदा अगदी खरपूस होईपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालायची आहे. कांदा टोमॅटोला आपण तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. त्यानंतर एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि खडे गरम मसाले घालायचे आहेत. आता हे सर्व आपण काय करायचं आहे, परतवून घ्यायचे आहेत. आता यामध्ये ज्या आपण बारीक चिरलेल्या भाज्या आहेत ना, त्या मिक्स करायच्या आहेत. तर यामध्ये सर्वात प्रथम मी बटाटा घातलेला आहे. तर यानंतर गाजर बारीक चिरलेलं, मटार घालायचं आहे. तर त्यानंतर बीन्स, हिरव्या मिरच्या 4 ते 5 घालायच्या आहेत. त्यानंतर ह्या सर्व भाज्या आपण चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपण वरून पनीर घालायचं आहे. आता पनीर घालून परत ह्या भाज्या आपण सर्व काय करायचं आहे, परतवून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये थोडंसं चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि पुन्हा भाज्या हलवून यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे. यानंतर याच्यावरती आपण झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटासाठी भाज्या शिजू द्यायच्या आहेत.
आता ह्या पहा भाज्या शिजल्यात की आता पाहूया. पहा आता भाज्या शिजलेल्या आहेत. तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारे रायते बनवूया. चला तर यामध्ये आपण 1 वाटी दही घेतलेलं आहे. तर ते चांगलं फेटायचं आहे. 1 वाटी बारीक चिरलेले गाजर घ्यायचं आहे. त्यानंतर कोबी बारीक चिरलेला घ्यायचा आहे. हे सर्व आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा आता आपलं रायते तयार झालेलं आहे. तर यामध्ये आपण चवीसाठी थोडीशी अर्धा चमचा साखर घालायची आहे. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. रायता आता तयार झालेला आहे. आता आपण दम बिर्याणी कशी करायची ते पाहूया. भाजी तयार झालेली आहे. जो आपण तयार केलेला भात आहे ना, तो आता याच्यावरती टाकायचा आहे. तर याच्या तुम्ही 2 लेयर बनवला तरीही चालेल, पण मी एकच लेयर बनवणार आहे. पहा तर आता हा सर्व भात आपण वरती घालायचा आहे. सर्व बाजूने पसरून घ्यायचा आहे. यानंतर याच्यावरती जो आपण सुरुवातीला कांदा तळलेला आहे ना, तो सर्व बाजूने पसरवून घ्यायचा आहे. हे पहा असं सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरतीच कोथिंबीर घालायची आहे. आता याला आपण काय करायचे आहे, छोटे छोटे 2 ते 4 होलं टाकायचे आहेत. तर ते होले ह्यासाठी घालायचे आहे, त्यामध्ये आपण कलर ओतायचा आहे. तर हा मी फूड कलर घेतलेला आहे हिरव्या रंगाचा. तर तो मी त्या होलावरती कडेने टाकलेला आहे. त्यानंतर हा केशरी कलर घेतलेला आहे, तो एका साईडला मी ओतलेला आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 10 मिनटासाठी गॅसच्या लो फ्लेमवरती ठेवायचं आहे. हे पहा आता आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. तर ती काढताना कशी काढायची ती पाहूया. ही काढताना आपण एका साईडकडूनच काढायची आहे. हे पहा आता आपण ती सर्व करूया. बिर्याणी काढताना नेहमी एका साईडकडूनच काढायची आहे. तर ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.